या चित्रपटाच्या सुरुवातीला आपण एक चित्रकला प्रदर्शन पाहतो, जिथे प्रमुख पाहुणे म्हणून आशालता येतात। आता चित्रपटात यांचं नाव मेन्शन नाही, सो यांचं कॅरेक्टर आशालता नावानेच एक्सप्लेन करतो। तर हे जे चित्रकला प्रदर्शन असतं ते मेंटली हँडिकॅप लोकांसाठी पुनर्वसन केंद्र चालवणाऱ्या संस्थेने भरवलेलं असतं, ज्या संस्थेला कुसुमताई चालवत असतात। आणि ही सर्व चित्र मेंटली हँडिकॅप मुलांनीच काढलेली असतात। आता आशालता जेव्हा इथले चित्र पाहतात तेव्हा त्या नोटीस करतात की या प्रदर्शनातील 4 चित्र एकसारखेच आहेत, ज्याबद्दल त्या कुसुमताईंना विचारतात की ही 4 चित्र एकसारखी का आहेत, ज्यावर त्या सांगतात कारण की ज्या मुलाने ही चित्र काढली आहेत त्याच्या आयुष्यात अशाच घटना घडलेल्या आहेत। सोबतच त्या मुलाबद्दल सांगत असताना सीन पास्ट मध्ये शिफ्ट होतो, जिथे आपण मिनल व राजनला पाहतो, जे की पती पत्नी असतात आणि यांना राणी नावाची एक लहान मुलगी असते। प्रत्यक्षात मिनलचा नवरा राजन हा गेल्या 6 महिन्यापासून एकटाच मुंबईत त्याच्या नोकरीनिमित्त राहत होता, पण मिनल मात्र लहानपणापासून खेड्यात वाढलेली असते आणि मनाने अगदी हळवी असणारी मिनल आता पहिल्यांदाच मुंबईला शिफ्ट झालेली असते। सोबतच जिथे हे जीवन सुंदर हे गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की मिनल तिच्या नवीन घराची साफसफाई करते व मुंबईतील धावपळीच्या जीवनात स्वतःला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करते। आता राजन ज्या ऑफिसमध्ये कामाला असतात तिथले सर्व कर्मचारी या एकाच सोसायटीमध्ये राहत असतात, ज्यामुळे यांच्या ऑफिसमधील जोशी राजनला घेण्यासाठी येतात। पण हे दोघे ऑफिसला जात असताना वाटेत मराठे म्हणून एक जण जोशींकडे तक्रार करतो की समोरच्या चाळीतील नंदूने याच्या मुलीची छेड काढली आणि तुम्ही या सोसायटीचे सेक्रेटरी आहात, त्यामुळे तुम्हाला सांगतो की त्याला आपल्या सोसायटीत येऊ देऊ नका। आता जोशी म्हणतात की नंदू लहान आहे, त्यामुळे हा विषय जास्त मनावर घेऊ नका। पण मराठीचं म्हणणं असतं की नंदू लहान नाही राहिला, ज्यामुळे तो जोशींना सोबत घेऊन दुर्गा मावशींकडे जातो, म्हणजेच नंदूच्या आईकडे। इथे त्यांच्यावर खवळत मराठे म्हणतो की तुम्ही नंदूला जर आवरलं नाही तर त्याची मी पोलिसात तक्रार करेल। प्रत्यक्षात नंदू ज्या चाळीत राहत असतो ती चाळ व यांची सोसायटी समोरासमोर असते आणि दुर्गा मावशी यांच्या सोसायटीत दूध पोचवायचं काम करत असतात, त्यामुळे सर्वजण नंदूने केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करत असतात। यानंतर दाखवतात की राणी जेव्हा त्यांच्या सोसायटीत खेळत असते तेव्हा कोणीतरी तिची बाहुली चोरून नेतं आणि आपल्याला अंदाज येतो की ही बाहुली नंदूनेच नेली असणार, पण अजून मात्र आपल्याला नंदूचा चेहरा दाखवत नाहीत। तसेच इकडे राजन जेव्हा ऑफिसमध्ये असतात तेव्हा ऑफिसमधील सर्व नंदूविषयीच बोलत असतात की नंदू सारखा मुलींची व बायकांची छेड काढत असतो आणि तो आता लहान नाही की त्याच्या सर्व चुकांकडे आपण दुर्लक्ष करावं। आता मिनल घरी असताना तिला काही बायका भेटायला येतात, ज्या की यांच्या सोसायटीत महिला मंडळ चालवत असतात। तसेच त्या सांगतात की पुढच्या आठवड्यात हे मेंटली हँडिकॅप लोकांच्या पुनर्वसन केंद्राला भेट देणार आहेत, कारण तिथल्या लोकांच्या टीव्हीसाठी मुलाखती घ्यायच्या आहेत, ज्यामुळे त्याआधी तुम्ही आमच्या महिला मंडळाचे मेंबर व्हा, जेणेकरून तुम्हालाही टीव्हीवर दिसण्याची संधी मिळेल। ज्यावर मिनल म्हणते की हा निर्णय ती तिच्या नवऱ्याला विचारल्यानंतरच घेईल। आता इतक्यात राणी सोसायटीतील पार्कमध्ये खेळत असताना मिनलला घाबरलेल्या आवाजात हाक मारते, कारण की नंदू तिला घाबरवत असतो, ज्यामुळे मिनल लगेच तिच्याजवळ जाते आणि नंदूला बाजूला ढकलून त्याच्या कानाखाली मारते। त्याचबरोबर इथे आपण नंदूला पहिल्यांदा पाहतो आणि आपल्याला माहित होतं की नंदू लहान मुलगा नसून तो मोठा माणूस आहे। पण इतक्यात नंदूची आई इथे येते व नंदूला मारत घरी नेते। तसेच नंदूला मारत असताना आपल्याला समजतं की नंदू मेंटली हँडिकॅप आहे, म्हणजेच तो शरीराने तर मोठा झाला आहे पण डोक्याने मात्र तो 60-8 वर्षाच्या मुला एवढाच आहे आणि यामुळेच नंदूवर दया करून सर्व त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात। असो, आता राजन जेव्हा घरी येतात तेव्हा राणीबद्दल नंदूने पार्कमध्ये जे काही केलं त्याबद्दल त्यांना माहित होतं, ज्यावर ते मिनलला म्हणतात की नंदू कोण आहे ते मला दाखव, त्याला मी मारतो। पण यावर मिनल म्हणते की नंदूच्या आईने त्याला मारला आहे, आपण काही करायला नको। तसेच इकडे नंदूच्या आईने नंदूला मारलं, त्यामुळे नंदू त्याच्या आईवर रुसलेला असतो आणि इतक्यात दुर्गा मावशींना भेटायला गणा येतो, जो की आताच गावावरून त्याच्या बायकोला इथे बाळणपणासाठी मुंबईला घेऊन आलेला असतो। आता गणाबद्दल सांगायचं तर हा नंदूच्या चाळीत राहत असतो व इथे मुंबईत एका मिलमध्ये तो कामाला असतो। तसेच त्याची बायको आणि आई वडील गावी राहत असतात, पण इकडे मुंबईत तो दुर्गा मावशींनाच त्याची आई मानत असतो आणि नंदूला त्याचा लहान भाऊ, ज्यामुळे त्याचा या दोघांवर खूप जीव असतो। त्याचबरोबर दुर्गा मावशी व गणाची बायको पहिल्यांदा एकमेकांना भेटत असतात, त्यामुळे गणा यांची ओळख करून देतो। पण नंदू सोबत ओळख करून देत असताना त्याला माहित होतं की समोरच्या सोसायटीमध्ये नवीन राहायला आलेल्या मिनलने त्याला मारलं। आता हे ऐकल्यावर गणाला खूप दुःख होतं आणि पुढच्या सीनमध्ये दाखवतात की मिनल व राजन एका नर्सरीमध्ये आलेले असतात, जिथे मिनलला एक झाड आवडतं, ज्याला बोन्साई म्हणतात। आता बोन्साई एक असं झाड असतं ज्याला जपानी पद्धतीने वाढवतात, म्हणजेच एखाद्या झाडाचं रोपटं घेतात आणि त्याच्या मुळाला तांब्याची तार घट्ट आवळून बांधतात, ज्यामुळे त्या झाडाची वाढ खुळुकते। म्हणजेच त्या झाडाचं वय तर वाढतं, पण दिसायला ते मोठ्या झाडाचं एक छोटं स्वरूप आपल्याला दिसतं। आता या झाडाचा रेफरन्स या चित्रपटामध्ये का दिला आहे हे तुम्हाला समजलंच असेल, आणि नसेल समजलं तर या चित्रपटाच्या शेवटपर्यंत समजेलच। असो, आता मिनलला हे झाड खूप आवडलेलं असतं, पण महाग असल्यामुळे हे झाड न घेताच तिथून निघून येतात। तसेच पुढे दाखवतात की नंदू जेव्हा त्यांच्या चाळीत बसलेला असतो तेव्हा मिनलच्या सोसायटीमधील मुले नंदूला त्यांच्यासोबत खेळायला बोलवतात, पण नंदू जेव्हा त्यांच्यासोबत खेळत असतो तेव्हा बाकीचे मुले नंदूला टार्गेट करून त्याला बॉलने मारतात। तसेच हे सर्व मिनल तिच्या गॅलरीतून पाहत असते आणि इथे तिला माहित होतं की नंदू मेंटली हँडिकॅप आहे। हे कळल्यावर मिनलला नंदूबद्दल खूप वाईट वाटतं। तसेच संध्याकाळी जेवणाच्या वेळी मिनल हे सर्व राजनला सांगते
की नंदू डोक्याने थोडा अधू आहे आणि तो अगदी लहान मुलासारखा वागतो. सोबतच तिने नंदूला मारलं याचं तिला खूप दुःख वाटत असतं आणि नंदूसाठी तिला दया येत असते. आता यावर राजन तिला म्हणतो की काही दया वगैरे दाखवायची नाही. चावणारा कुत्रा किती जरी सुंदर असला तरी त्याच्या पेकटात लातच घालायला हवी. आता इकडे नंदूच्या घरी दाखवतात की नंदू जेव्हा झोपलेला असतो तेव्हा तो त्याच्या आईला गाणं म्हणायला सांगतो आणि जेव्हा दुर्गा मावशी गाणं म्हणतात तेव्हा तेच गाणं आपण इकडे मिनलला देखील गाताना पाहतो, जी की ती राणीला झोपवताना ऐकवत असते. तसेच या गाण्याचं नाव आहे एक झोका. आता मिनल जेव्हा हे गाणं म्हणत असते तेव्हा कोणीतरी मुन्नी म्हणून जोरात आवाज देतं, जे ऐकून मिनल त्यांच्या गॅलरीत येऊन पाहते की हा आवाज नक्की कोणी दिला, पण इथे तिला कोणीच दिसत नाही. पुढे दुसऱ्या दिवशी दाखवतात की मिनल तिच्या सोसायटीतील महिलांसोबत कुसुमताईच्या पुनर्वसन केंद्रात जाते, जिथे महिला मंडळातील बायका कुसुमताईंना सांगतात की आम्ही इथले मेंटली हँडिकॅप मुलांचा टीव्हीवर इंटरव्ह्यू घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या संस्थेला याचा खूप फायदा होईल. आता कुसुमताईला समजतं की या सर्व बायका इथे सोशल वर्क करण्यासाठी नाही तर या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी आलेल्या आहेत. त्यामुळे त्या मिनल व सर्वांना हे बोलून जायला सांगतात की इथल्या मुलांना सहानुभूतीची नाही तर मदतीची गरज आहे. यानंतर मिनल जेव्हा घरी येते तेव्हा राणी तिला सांगते की तिची जी बाहुली चोरीला गेली होती ती तिने नंदूकडे पाहिली आहे. त्यामुळे मिनल व राणी नंदूला शोधत त्याच्या घरी जातात. पण घरी गेल्यावर मिनल पाहते की घरात कोणीच नाहीये आणि इतक्यात तिचं लक्ष घरातल्या भिंतींवर रेखाटलेल्या चित्रांवर पडतं. त्यामुळे ती सर्व चित्र निरखून पाहायला लागते. आता एवढे तिथे गाणं येतो आणि मिनलला विचारतो की काय पाहत आहात, ज्यावर मिनल गाण्याला विचारते की ही चित्र कोणी काढली आहेत. तसेच गाणं सांगतो की ही नंदूने काढली आहेत, ज्याला त्या दिवशी तुम्ही मारलं होतं तोच नंदू. आता इथेच नंदूने एका वाड्याचं देखील चित्र काढलेलं असतं. त्यामुळे मिनल जेव्हा त्या वाड्याच्या चित्राबद्दल विचारते तेव्हा गाणं सांगतो की हा वाडा कोकणातील पावसचा आहे, जिथे नंदू राहायचा. नंदूला पावसशिवाय दुसरं काहीच आठवत नाही. त्याच्या आवडत्या गोष्टी दोनच आहेत, एक पावस आणि दुसरी पावसला राहणारी मुन्नी, जी की नंदूच्या शेजारी कर्वेंच्या घरात राहायची. नंदूचा मुन्नीवर फार जीव होता आणि अजूनही आहे. आता गाणं अजून काही सांगणार तेवढ्यात मिनल इथून जायला लागते, पण वाटेत तिला नंदू भेटतो, जो की मिनलने त्याला मारलं होतं त्यामुळे आधीच घाबरलेला असतो. त्यामुळे तो मिनलला राणीची बाहुली परत करत म्हणतो की मला मारू नका, मी राणीला पुन्हा त्रास देणार नाही. आता या सर्व सीनमध्ये आपण मिनलला गप्पच पाहतो आणि असं का ते पुढच्या सीनमध्ये आपल्याला कळेलच. तर मिनल घरी आल्यावर लगेच तिच्याकडे असलेली एक जुनी पेटी उघडते आणि त्यामधून एक फोटोचा अल्बम बाहेर काढते, ज्यामध्ये आपण एक लहान मुलगा व मुलगी पाहतो. सोबतच इथून सीन पास्टमध्ये जातो, जेव्हा मिनल लहान होती. आणि या फ्लॅशबॅकवरून आपल्याला समजतं की हा लहान मुलगा नंदू आहे आणि ही लहान मुलगी जिला नंदू मुन्नी म्हणत असतो ती मिनल आहे. सोबतच इथे एक झोका नावाचं गाणं आहे, ज्यात हे दोघे झोका खेळत असतात. त्याचबरोबर पुढे दाखवतात की नंदू सध्या इतर मुलांसारखाच नॉर्मल आहे. तसेच तो खूप छान चित्र काढत असतो आणि त्याला फार मोठं चित्रकार व्हायचं असतं. आता नंदूने इथे एक चित्र काढलेलं असतं, त्यामुळे मुन्नी त्याला गुलाबाचं फुल बक्षीस म्हणून देते, कारण नंदूला गुलाबाचं फुल आवडत असतं. पण हे फुल तिने चोरून आणलेलं असतं, त्यामुळे नंदू तिला खवळतो की चोरी करणं वाईट असतं. तसेच पुढे नंदू व मुन्नी जेव्हा त्यांच्या इतर मित्रांसोबत पत्ते खेळत असतात तेव्हा इथे आपल्याला माहित होतं की या चित्रपटाचं नाव चौकट राजा का आहे. प्रत्यक्षात नंदूलाच हे सर्व मित्र चौकट राजा म्हणत असतात आणि नंदूला चौकट राजा का म्हणतात हे मुन्नी त्यांच्यातील एका मित्राला सांगत असताना म्हणते की नंदू इतरांपेक्षा वेगळा आहे, अभ्यासात तो तुमच्यापेक्षा हुशार आहे व खेळांमध्ये तो नेहमीच पहिला येत असतो आणि यामुळेच नंदू तिला खूप आवडतो. आता एक दिवस मुन्नी व नंदू खेळता खेळता गावाच्या खूप दूर येतात, जिथे मुन्नी पाहते की झाडाला खूप कायऱ्या लागलेल्या आहेत. त्यामुळे ती नंदूला काही कायऱ्या काढून द्यायला सांगते, पण नंदू यासाठी नकार देतो, कारण जर का इथल्या माळीने पाहिलं तर तो यांना खूप मारेल. पण मुन्नी त्याच्याकडे हट्टच धरून बसते, ज्यामुळे नंदू एका अटीवर कायऱ्या काढून देण्यास तयार होतो की मुन्नीने नंदूचा जो भावला घेतला आहे तो ती नंदूला परत करेल. तसेच तो वरती झाडावर कायऱ्या काढायला जातो, पण इतक्यात तिथे या झाडाचा मालक येतो, ज्यामुळे गडबडीत नंदूचा तोल सुटतो आणि तो झाडावरून खाली पडतो, ज्यात त्याचं डोकं एका दगडावर आदळतं. आणि इथूनच सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे मिनल हे सर्व आठवत नंदूसाठी रडत असते. त्याचबरोबर ती लवकरच नंदूला भेटण्यासाठी त्याच्या घराकडे जायला निघते, पण तेवढ्यात राजन कामावरून येतात, ज्यामुळे मिनलला नंदूकडे जाता येत नाही. आता दुसऱ्या दिवशी मिनलच्या सोसायटीतल्या महिला एक चित्रकला स्पर्धा भरवतात, त्यामुळे गणा नंदूला स्पर्धेत घेऊन जातो. पण या महिला गणाला म्हणतात की स्पर्धेमध्ये फक्त 8 ते 12 वयोगटातीलच मुले मुली सहभाग घेऊ शकतात, त्यामुळे तू नंदूला इथून घेऊन जा. सोबतच ते त्यांच्या सोशल वर्क बद्दल बोलतात की त्या सोशल वर्क करतात वगैरे वगैरे, ज्यावर गणा चिडून त्यांना सोशल वर्कचा खरा अर्थ सांगून म्हणतो की नंदू फक्त शरीराने मोठा आहे आणि तुम्हाला तर त्याच्यातील लहान मुलाचं मन दिसतच नाही. आता इथेच मिनल देखील असते, जी की सर्व महिलांना समजवण्याचा प्रयत्न करते की नंदूला स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्यात म्हणून, पण गणा मात्र आता नंदूला तिथून घेऊन जातो. त्याचबरोबर पुढे गणा जेव्हा दुर्गा मावशींना कामात मदत करत असतो तेव्हा तो दुर्गा मावशींना विचारतो की जर नंदू इतर मुलांसारखा शिकला असता तर त्याने कुठपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असतं, ज्यावर दुर्गा मावशी सांगतात की नंदू आतापर्यंत डॉक्टर झाला असता, कारण पाटसला असताना तो इतका हुशार होता
की तो शाळेमध्ये नेहमी पहिला क्रमांक आणायचा आणि त्याच्या वडिलांनी व मी ठरवलं होतं की त्याला आम्ही डॉक्टर बनवणार आणि यासाठीच नंदूच्या वडिलांनी त्यांची पोस्टाची बदली मुंबईला करून घेतली होती. पण तितक्यात नंदूसोबत तो अपघात झाला. यानंतर दाखवतात की आज मिनलचा वाढदिवस असतो, ज्यामुळे राजन तिच्यासाठी तेच झाड घेऊन येतो ज्याला बोन्साई म्हणतात. पण मिनल राजनला ते झाड परत करायला सांगते, कारण हे झाड पाहून तिला नंदूची आठवण येत असते. सोबतच इथून ती नंदूकडे जाते, जिथे नंदू एका भिंतीवर चित्र काढत असतो. इथे मिनल त्याला बोलण्याचा प्रयत्न करते, कारण की हिने नंदूला मारलं होतं, त्यामुळे नंदू अजून मिनलला घाबरून असतो. पण मिनल त्याला इथे एक गुलाबाचं फुल बक्षीस म्हणून देते, कारण की नंदूने खूप छान चित्र काढलं. तसेच आपण पाहतो की मिनलच्या आजही लक्षात आहे की नंदूला गुलाबाचं फुल खूप आवडतं. यानंतर पुन्हा एक झोका हे गाणं आहे, ज्यात दाखवतात की मिनलचा वाढदिवस असतो, त्यामुळे मिनल तिच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हे गाणं म्हणत असते. पण इकडे जेव्हा नंदू हे गाणं ऐकतो तेव्हा त्याला मुन्नीसोबतच्या सर्व आठवणी यायला लागतात, ज्यामुळे तो मिनलच्या सोसायटीत जिथे वाढदिवस साजरा करत असतात तिथे येतो. आता मिनल जेव्हा नंदूला पाहते तेव्हा ती नंदू जवळ जाऊन त्याला सांगते की तीच मुन्नी आहे आणि नंदूला देखील समजलेलं असतं की मिनल मुन्नी आहे म्हणून. त्याचबरोबर आता हे खूप आनंदी असतात. पण नंदू मिनलच्या जवळ आल्यामुळे राजनला खूप लाजिरवाण वाटतं. आता हा सीन इथेच कट होतो आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की मिनल जेव्हा राणीला शाळेच्या बसपर्यंत सोडायला जाते तेव्हा नंदू त्याच्या घराच्या खिडकीतून मिनलला आवाज देतो आणि तिला बोलवून घेतो. आता मिनल पाहते की दुर्गा मावशींनी नंदूला घरामध्ये कोंडून ठेवलं आहे, कारण की काल रात्री नंदू मिनलच्या वाढदिवसात गेला होता आणि तिथे त्याने सर्वांसमोर मिनलला स्पर्श केला. तसेच जेव्हा इथे दुर्गा मावशी येतात तेव्हा त्या मिनलला तिथून जायला सांगतात, कारण त्यांचं म्हणणं असतं की मिनलचं आता लग्न झालं आहे व नंदूला तिचं भेटणं बरोबर नाही. सोबतच इकडे मिनल जेव्हा घरी येते तेव्हा ती पाहते की कालच्या नंदूच्या कृत्यामुळे राजन देखील तिच्यावर रागावलेला आहे, ज्यामुळे राजन तिला म्हणतो की तुझं जर नंदूवर प्रेम होतं तर तू त्याच्याशीच का नाही लग्न केलं. ज्यावरती राजनला समजावते की नंदू जेव्हा तिला आवडायचा तेव्हा तो 10 वर्षाचा होता आणि ती 7 वर्षाची. पण आता 22 वर्ष उलटून देखील नंदू शरीराने तर मोठा झाला, पण मनाने मात्र तो 10 वर्षांचाच आहे. त्यामुळे नंदूच्या बाबतीत तुम्हाला पजेसिव्ह होण्याची गरज नाही. आता दुसऱ्या सकाळी नंदू मिनलला भेटायला तिच्या घरी येतो आणि राजन जेव्हा दार उघडतो तेव्हा नंदूला माहित होतं की मिनल झोपले आहे. तसेच नंदू इथं राजन सोबत असा वागायला लागतो जसे की राजन लहान मुलगाच आहे, ज्यामुळे राजन नंदूला घरातून हाकलून लावतो. पण थोड्याच वेळाने राजन जेव्हा ऑफिसला गेलेला असतो तेव्हा नंदू दुर्गा मावशींची नजर चुकून पुन्हा मिनलच्या घरी येतो, जिथे मिनल पाहते की नंदूला खूप लागला आहे, त्यामुळे ती नंदूला मलमपट्टी करते. प्रत्यक्षात नंदू मिनलची बाहुली मिनलला परत द्यायला आलेला असतो, जी की त्याने अजून जपून ठेवलेली असते आणि या बदल्यात तो त्याचा बाहुला मिनलला मागतो, जो की त्याने मिनलला दिला होता. पण मिनलला आठवत नसतं की इतक्या वर्षापूर्वींचा बाहुला कुठे आहे. तसेच थोड्या वेळाने तिच्या लक्षात येतं की तिच्या जुन्या पेटीमध्ये तो बाहुला आहे, जो की मिनल नंदूला परत करते. पण या बाहुल्याचं डोकं व मुकुट आता राहिलेलं नसतं. यानंतर दाखवतात की दुर्गा मावशी नंदूकडे रखमासाठी टोमॅटोची भाजी पाठवून देतात आणि नंदू जेव्हा गणाकडे जातो तेव्हा तो रखमाला पाहून गणाला विचारतो की पोटातील बाळ कसं असतं, ज्यावर गणा सांगतो की ते दिसायला खूप गोड असतं, त्याचे छोटे छोटे डोळे असतात आणि गाल अगदी लाल लाल टोमॅटो सारखे असतात. ज्यावर नंदू म्हणतो की त्याला ते बाळ खूप आवडेल, कारण त्याला टोमॅटो खूप आवडतात. तो सांगतो की मी जेव्हा घरी असतो तेव्हा टोमॅटो जमिनीवर ठेवतो आणि पलंगावर थांबून त्याच्यावर जोरात उडी मारून त्याला चिरडून टाकतो. आता नंदूने असं सांगितल्यावर रखमा त्या टोमॅटोच्या जागी तिच्या होणाऱ्या बाळाला पाहते आणि गणाला म्हणते की उद्याच्या उद्या मला पुन्हा गावी सोडा, कारण तिला तिच्या होणाऱ्या बाळाला अशा वातावरणात नाही ठेवायचं. आता नंदू पुन्हा मिनलकडे जातो, जिथे नंदू राणी व मिनल लहान मुलांचे खेळ खेळतात. इथे जेव्हा मिनलला नंदूचा हात लागतो तेव्हा मिनल त्याला सांगते की अंगाला हात लावायचा नाही, पण नंदूला समजत नाही की मिनल अशी का म्हणाली. तसेच आता राजन देखील ऑफिसवरून येतो आणि जेव्हा तो नंदूला घरात पाहतो तेव्हा तो खूप चिडचिड करायला लागतो. सोबतच नंदू पुन्हा राजन सोबत लहान मुलांसारखा वागायला लागतो व त्याला अरेतुरे करून बोलायला लागतो, जसे की हे मित्रच आहेत, ज्यामुळे राजन त्याला घरातून जायला सांगतो. पण राजनच्या सांगण्यावरून जेव्हा नंदू जात नाही तेव्हा मिनलच नंदूला घराबाहेर काढते. त्याचबरोबर नंदू गेल्यावर राजन मिनलला सांगतो की त्यांच्या छोट्याशा जगात ती राजन आणि राणी व्यतिरिक्त आणखी कोणीही आलेलं त्याला चालणार नाही. यानंतर दाखवतात की रखमाला बाळ झालेलं असतं, त्यामुळे गणा नंदूला सांगतो की तो आता काका झाला आहे आणि आता पोरखटपणा सोडून तू मोठ्या लोकांसारखं वागायचं. आता नंदूला माहित नसतं की मोठी माणसं कशी वागतात, पण तो ठरवतो की तो आजपासून मोठ्या माणसांसारखं वागणार. त्यातच तो इथे पाहतो की एक कपल एकांतात बसून रोमॅन्स करत आहेत, ज्यामुळे त्याला वाटतं की मोठी माणसं अशीच वागत असतील. आता हेच पाहून पुढे नंदू मिनलकडे जातो, जिथे ते नंदूला त्याचा लहानपणीचा जत्रेत काढलेला एक फोटो दाखवणार असते आणि यासाठी मिनल त्यांच्या लहानपणीच्या आठवणी आठवत खूप आनंदी असते. पण इतक्यात नंदू तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे ती नंदूवर रागून त्याला दूर ढकलते. सोबतच यामुळे मिनल आता कुसुमताईकडे त्यांच्या पुनर्वसन केंद्रात जाते आणि त्यांना तिची व नंदूची सर्व गोष्ट सांगते. सोबतच ती म्हणते की तिला नंदूला बरं झालेलं पाहायचं आहे,
तुम्ही काही करून नंदूला बरं करा. आता कुसुमताई म्हणतात की तुम्ही त्याला इथे घेऊन या, जेणेकरून यांना नंदूवर केस स्टडी करता येईल. तसेच मिनल गणाकडे जाते आणि नंदूला पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यासाठी गणाकडे मदत मागते, कारण दुर्गा मावशी तिला असं करू देणार नाही. आणि यांनी जर का नंदूसाठी निर्णय घेतले नाहीत तर नंदू कधीच बरा होणार नाही. आता गणाची देखील इच्छा असते की नंदू बरा व्हावा आणि त्यासाठी तो मिनलची मदत करायचं ठरवतो. तसेच पुढे तो दुर्गा मावशींची समजूत काढतो आणि यानंतर हे दोघे नंदूला कुसुमताईकडे पुनर्वसन केंद्रात घेऊन जातात. आता हळूहळू इथे नंदूला शिकवलं जातं की लोकांशी कसं बोलायला हवं आणि त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे. त्याचबरोबर इकडे नंदू घरी नसल्यामुळे दुर्गा मावशींना त्याची खूप आठवण येत असते. पण मिनलच्या सोसायटीमधील लोक मात्र खूप आनंदी असतात, कारण त्यांना आता नंदूचा त्रास सहन करावा लागत नाहीये. तसेच काही दिवसांनी दाखवतात की राजनला 3 दिवसाची कामावर सुट्टी असते, त्यामुळे तो राणी व मिनलला फिरायला घेऊन जाणार असतो. पण मिनल सांगते की तिला नंदूला पाहायचं आहे, कारण की नंदूमध्ये आता खूप बदल झाले आहेत असं तिने गणाकडून ऐकलं आहे. तसेच पुनर्वसन केंद्रात नंदूचा एक कार्यक्रम असतो, त्यामुळे यांचं आधीच ठरलेलं असतं की हे सर्व नंदूच्या कार्यक्रमाला जाणार. सोबतच यानंतर आपण नंदूचा कार्यक्रम पाहतो, जिथे मी असा कसा वेगळा हे गाणं आहे, ज्यात दाखवतात की नंदू हे गाणं म्हणत असतो आणि जेव्हा जेव्हा तो गाण्याचे बोल विसरतो तेव्हा स्टेज जवळून गाणं त्याला ते बोल आठवून देत असतो. त्याचबरोबर इथे मिनल व राजन देखील आलेले असतात, जे की पुढे कार्यक्रम अर्ध्यातूनच सोडून जातात, कारण त्यांना फिरायला जायचं असतं. आता पुढे दाखवतात की नंदूला त्याच्या आईला भेटायचं असतं, त्यामुळे तो पुनर्वसन केंद्रातून पळून जातो. आणि जेव्हा गणाला याबद्दल माहीत होतं तेव्हा तो पोलिसात जाऊन त्यांना नंदूचा शोध घ्यायला सांगतो. त्याचबरोबर इकडे दुर्गा मावशीला जेव्हा नंदू पळून गेल्याचं माहीत होतं तेव्हा त्या नंदूच्या चिंतेने आजारी पडतात, ज्यामुळे गणा डॉक्टरांना घेऊन येतो, ज्यावर डॉक्टर पुढे सांगतात की दुर्गा मावशींची प्रकृती खूप खराब आहे. सोबतच नंदूला दाखवतात की तो त्याच्या घरचा रस्ता शोधत असताना एका रेड लाईट एरियामध्ये जाऊन पोहोचतो. पण इतक्यात तिथे पोलिसांची रेड पडते आणि त्यात नंदूला पोलीस उचलून नेतात. आता गणाने आधीच पोलिसात नंदू हरवल्याची तक्रार केलेली असते, त्यामुळे दुसऱ्या सकाळी पोलीस नंदूला घरी सोडायला येतात. पण सकाळी आपण पाहतो की दुर्गा मावशींनी त्यांचे प्राण सोडले आहेत आणि गणा त्यांच्या बॉडीला पोस्टमार्टमसाठी घेऊन चाललेला असतो. आता नंदू जेव्हा त्याच्या आईला पाहतो तेव्हा त्याला काही समजत नाही की नक्की काय झालं आहे. तसेच बॉडीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर नंदू मिनलच्या घरी जातो, पण इथे मिनल देखील 3 दिवसांसाठी तिच्या फॅमिलीसोबत फिरायला गेलेली असते. त्याचबरोबर पुढे गणा नंदूला इथून घेऊन जातो आणि त्याच्या हातून दुर्गा मावशींचा अंत्यविधी करून घेतो. आता हे सर्व होईपर्यंत इकडे मिनल व राजन घरी आलेले असतात आणि नंदू जेव्हा पुन्हा मिनलला भेटायला येतो तेव्हा नंदूकडून मिनलला माहित होतं की दुर्गा मावशी आता राहिल्या नाहीत. सोबतच राजन जेव्हा नंदूला मिनल सोबत पाहतो तेव्हा तो नंदूला त्याच्या घरातून हाकलून लावत असतो, ज्यामुळे मिनल राजनला समजावण्याचा प्रयत्न करते की नंदूला सध्या त्यांच्या सहानुभूतीची गरज आहे. पण या सर्व गोंधळात राजन मिनलला धक्का मारून बाजूला करतो, ज्यामुळे नंदूला राग येतो आणि तो राजनचा गळा दाबायला लागतो. आता यामुळे मिनल नंदूवर रागवते आणि नंदूला कानाखाली मारून त्याला इथून जायला सांगते. तसेच आता राजनला देखील नंदूविषयी वाईट वाटतं आणि जेव्हा नंदू इथून जातो तेव्हा राजन नंदूच्या घरी जाऊन पाहतो की नंदू एकटाच कोपरा धरून रडत आहे व त्याच्याकडे लक्ष देणार आता कोणीच नाही, जे पाहिल्यावर राजनला खूप दुःख होतं. आता इथून सीन पुन्हा प्रेझेंट मध्ये येतो, जिथे आपण चित्रपटाच्या सुरुवातीला चित्रकला प्रदर्शन पाहिलं होतं. तसेच नंदूची ही स्टोरी कुसुमताई सर्वांना सांगत असतात. सोबतच आपण पाहतो की मिनल व राजनने नंदूला दत्तक घेतलं आहे आणि नंदू आता त्यांच्याच सोबत राहतो. आता नंदूला इथे चित्रकलेत आंतरराष्ट्रीय पातळीवर बक्षीस मिळालेलं असतं, त्यामुळे आशाला आता नंदूला बक्षीस देणार असतात. पण नंदू ते घेण्यास नकार देतो, कारण त्याला हे बक्षीस मिनलच्या हातूनच घ्यायचं असतं, ज्यामुळे राजन मिनलला आवाज देऊन स्टेजवर बोलावतात आणि अखेर नंदू तिच्या हातून बक्षीस घेतो. तसेच या हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो. या चित्रपटाची कथा लिहिली होती अशोक पाटोळे यांनी, याला डिरेक्टेड केलं होतं संजय सुरकरने, तर संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी.